मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। गायवळ संदर्भातील आरोपानंतर योगेश कदमांनी उपमुख्यमंत्री शिंदेंकडे भूमिका मांडली। तर चुकीचं काही केलं नसल्यास घाबरू नका, टीकांना जशास तसं उत्तर द्या। शिंदे कदमांच्या पाठीशी, सूत्रांची माहिती। शिफारस केली मात्र सीपींनी परवाना दिला नाही। कुणाचा दबाव होता याची चौकशी होणार। कुणाचीही चूक असल्यास ऍक्शन घेण्याच्या सूचना। गायवळ प्रकरणात अजित पवारांकडून स्पष्ट। सचिन गायवळचा गुन्हेगारी रेकॉर्ड, आमच्या कार्यालयाकडून कोणताही परवाना दिला नाही। गँगस्टरला परत आणण्याची प्रक्रिया सुरू। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। पोलिसांनी नाकारल्यानंतर सुद्धा घायवळला शस्त्र परवाना कसा मिळाला? ही कॅबिनेट नसून गुंडांची टोळी। घायवळ प्रकरणावर संजय राऊतांची टीका। ओबीसींना बर्बाद करणारा JR रद्द झालाच पाहिजे, अन्यथा मुंबई पुणे ठाणे जाम करणार। नागपुरातील ओबीसी मोर्चातून विजय वडेट्टीवारांचा एल्गार। मोर्चा काढा किंवा काही करा, आम्ही आरक्षण सोडणार नाही, आमचा JR रद्द होणार नाही। ओबीसी आंदोलनावर जरांगेंची टीका। ओबीसी विरोधात भूमिका घेणाऱ्यांना आगामी निवडणुकीत मतदान करणार नाही। जरांगेंना पाठिंबा देणाऱ्यांना ओबीसी घरी बसवणार। लक्ष्मण हाके आक्रमक। ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही, मी माझ्या भूमिकेवर ठाम। ओबीसी आंदोलनावर बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया। लोकांना कर्जमाफीचा नाद लागल्यामुळे आम्ही निवडणुकीत काहीतरी आश्वासन देतो। सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारं वक्तव्य। कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता। दूध आणि दुधाशी संबंधित योजना, शेतकरी कर्जमाफीत बसत नसल्यामुळे वक्तव्य। वादग्रस्त वक्तव्यानंतर बाबासाहेब पाटलांकडून दिलगिरी व्यक्त। शेतीच्या बांधावर शेतकरी बाबासाहेब पाटलांची जिरवल्याशिवाय राहणार नाही। ओबीसी मेळाव्यातून वडेट्टीवारांचा सहकार मंत्र्यांना इशारा। शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला, या वक्तव्यावर टीका। आमदार खासदारांना पक्ष सोडण्यासाठी 100 कोटी मिळतात, मग शेतकऱ्यांना 50-100 कोटी मिळाले तर ते कर्जमाफी मागणार नाहीत। संजय राऊतांची खोचक टीका। राज ठाकरे आणि राऊतांमध्ये गेल्या 10 दिवसात 3 बैठका। दोघांच्या युतीत पवारांच्या एनसीपीला घेता येईल का? चाचपणी सुरू। शरद पवार राऊतांमध्ये सुद्धा परवा बैठक झाल्याची माहिती। गोडसेनं शांत डोक्यानं महात्मा गांधीजींची हत्या केली, तसा शांत डोक्यानं फडणवीस भांडणं लावतात। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची मुख्यमंत्र्यांवर टीका। जिहादी कुत्र्यांना अहमदविषयी कितीही प्रेम असलं तरी सुद्धा अहिल्यानगरच म्हणावं लागेल। नगरमधील MIMच्या सभेवर गोपीचंद पडळकरांची टीका। जिहादींच्या थडग्यावर भगवा फडकणार, पडळकर आक्रमक। पंकजा मुंडेंचा वैद्यनाथ साखर कारखाना भाडेतत्वावर नसून कारखान्याची विक्री, परमेश्वर गीतेंचा दावा। तर कारखान्याची विक्री रद्द करा, परमेश्वर गीतेंचा बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस एकाच मंचावर येणार। उद्या महेश मांजरेकरांच्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंगचा कार्यक्रम। संग्राम जगतापांच्या उपस्थितीत सोलापूरच्या करमाळ्यामध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा, तर एसटीतून आरक्षणासाठी यवतमाळमध्ये आदिवासी समाजाचा आक्रोश क्रांती मोर्चा। लाडक्या बहिणींना EKYC करावीच लागेल, अजित पवारांची माहिती। तर सर्वच योजना कायमस्वरूपी सुरू राहतील असं नाही, आनंदाचा शिधा योजनेबाबत अजित पवारांचं विधान। डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार नाहीच, ट्रम्प पुरस्कारासाठी आग्रही, मात्र मरिया मचाडो यांना शांततेचा नोबेल पुरस्कार। वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताची दमदार सुरुवात। यशस्वी जयस्वालच्या नाबाद 173 धावा। पहिला दिवस अखेर भारताच्या 2 बाद 318 धावा। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।